नमस्कार सगळ्यांका स्वागत असा तुमच्या आमच्या कोकणपुत्र यूट्यूब चॅनलवरती। आज आमच्या ह्या चॅनलचो तिसरो व्लॉग असा। तर आज आम्ही आमच्या चॅनलमध्ये तुमका दाखवतो पनीर मालवणी स्टाईल पनीर मसाला रेसिपी। तर आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात पहिलो आपण कांदो भाजून घेतो। जसं कोकणी वाटण असतं, मालवणी वाटण खोबरा कांद्याचा तसाच असा, फक्त ह्याच्यात आम्ही टोमॅटो ॲड केलो म्हणजे एक ती टेस्ट येण्यासाठी थोडीफार। पण टोमॅटो पण आम्ही भाजतलो, कांद्यानंतर टोमॅटो भाजून नंतर त्याच्यात खोबरा ॲड करून जसा मालवणी वाटणात तसाच सेम, फक्त ह्याच्यात टोमॅटो ॲड आणि बाकी मसाले ॲड असतले। तर आता कांदो भाजून घेतो। कांदो झालं की त्याच्यात मग टोमॅटो खोबरा घालून भाजून दाखवतो तुमचा। आता याच्यात आम्ही टोमॅटो टाकतो, एक मोठो टोमॅटो असा उभं चिरून टाकलो। तर त्याचा पण आता कांद्यासोबत भाजून घेतो पूर्ण कांदा टोमॅटो। त्याच्यानंतर याच्यात खोबरा भाजू। आता टोमॅटो आणि कांदा चांगलं परतवून हलकंसं शिजवून घेऊया। आमच्या कृष्णाराची मस्ती सुरू असा, तो काय आमका जेवण करूक देणार नाही, मध्ये मध्ये नुसती मांडली इकडे तिकडे ढवळत जा। आता आम्ही खोबरा घातला ह्याच्यात, ओलो जो नारळ असता तर ओला खोबरा असा, तर ओला खोबरा घातला। आता खोबरा पण जरा थोडासा भाजून घेऊ। आता कांदा टोमॅटो आणि खोबरा आला लसूण या सगळा भाजून झालेला ताटात काढतो, पसरवतो, म्हणजे जेणेकरून वाटण जो असा भाजलेला आता थंड होईल। त्याच्यानंतर जरासा थंड झाल्यावरती त्या मिक्सरला लावून घ्यायचा। तर अगोदर आम्ही आता या बाजूक काढतो, जरा थंड होऊ दे, त्याच्यानंतर वाटप करूया। आता थंड झाला असा वाटण आपला भाजलेला, तर आता त्या मिक्सरमध्ये लावून घेऊया। तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यात सगळं वाटण काढून घेऊया। त्याच्यात थोडासा नंतर कोथिंबीर घालून घेऊया, थोडी कोथिंबीर धुवून चिरून घालून झाली की त्याच्यात आपण पाणी ॲड करूया। आता पाणी बघू शकता, ताटावरच प्रियांकानं पाणी घेतलं ना। पाणी थोडासा पाणी घालून तर मग मिक्सरात फिरून घेऊया। थोडे मसालो घरगुती मसालो टाकलो, मालवणी भाजको मसालो तो टाकला वाटणात। आता मिक्सर फिरवून घेऊया एकदा। मिक्सरात फिरवून घेतला आता वाटण, आता बारीक झालेलं असं वाटण बघू शकता। आता गॅसवर कढई ठेवूया आणि त्याच्यानंतर 1 बाय 1 प्रोसेस सुरू करूया। तर काही मसाले असतात तर बघू शकता, लाल तिखट मसाला, पावभाजी मसाला, मसाले त्याच्यात ॲड करूया, म्हणजे जेणेकरून चव येतात एका जरा चांगली। कढई गरम झालेली असा, आता त्याच्यात तेल घालून घेऊ। तेल घातल्यानंतर त्यात तमालपत्र घातला फोडणीत, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर एव्हरेस्टची, म्हणजे कट येतात त्याचा चांगलं म्हणून लाल मसाला घातलो। आता हे आलं लसूण पेस्ट, चांगला ढवळून घेतला।
तर त्याच्यात आपण ॲड करतो आपला वाटण, जा आपला मसाला वाटण असा कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याचा तो मसाला घातलेला जरासं त्याच्यात. आता वाटण घालून शिजून घेऊ. आता उकळी गेली काय मग आपण पनीर घालू. बघू शकता प्रत्येक गृहिणीचा हा एक काम असा मिक्सरात पाणी, मिक्सराच्या भांड्यात पाणी घालून सगळं वाटण असतं तर पूर्ण वाटण अक्षरशः पुसून घ्यायचा आणि नंतरच आमटीत घालायचा. आता प्रियांका चांगलं फिरवून घेता वाटण म्हणजे मसाले सगळे मिक्स होणे. फोडणी जी आहे तेलाची तमालपत्र आणि ती चांगली मिक्स होण्यासाठी चांगला ढवळून घेतला. आता जरा ढवळून झालं की मग त्याच्यात आपण पाणी ओतू. आता आपण पनीर मसाला जो बाजारात मिळता, सुहाना पनीर मसाला किंवा रामबंधू पनीर मसाला, तो मसाला घालायचो. 1.5-2 चमचेच घालायचो, नाहीतर 1 चमचा घातलं तरी बस. नुसतं वरनं घालायचो जसं आपण मालवणी मसाला घालतो तसंच. त्या पॅकेटवर लिहिलेलं असतं त्याची पेस्ट वगैरे करा दुधात घालायचं. आम्ही तर पूर्ण पॅकेट, एक पॅकेट आणलं का आम्ही तर साधारण एक 5-6 रेसिपींपुरती तरी 5-6 वेळेस तरी वापरतो 1-1 चमचा करून. त्याच्यात पण 1 चमचाच घातला होतो मसाला, त्याच्यामुळे पण एक टेस्ट येतात वेगळी जराशी. आता आपल्या जो मसालो असा त्याला चांगली उकळी दिलेली आहे, सगळे मसाले पण चांगले त्याच्यात मिक्स झालेले आहेत. तर आता आपण बघू पुढे प्रियांका आणि काय ॲड करता. तर एवढेच मसाला, एक सब्जी मसाला तो घातला ना, त्याच्यानंतर गरम मसाला, जरासा गरम मसाला घातला. चांगलं एकदा ढवळतं उकळी लिहा म्हणजे मसाले शिजले आहेत ऑलमोस्ट. आता त्याच्यात आपण ह्या पनीर सोडतो. या पनीर मित्रांनो अमूलचा पनीर असा, मलाई पनीर. अमूलचा पनीर जरा त्यात चांगला असता पण आम्ही अमूल यूज करतो. तर आता पनीर घालून ढवळून घ्यायचा एकदा, झाला ऑलमोस्ट रेडी. आता आपण झाकण ठेवून वाफ काढू 1-5 मिनटं चांगली मस्त. म्हणजे पनीर आणि सॉफ्ट असा पनीर तर आणि सॉफ्ट होताला पनीर. आम्ही काय पनीर भाजून घेतो नाही मसाल्यासाठी, कारण आमच्या घरात तसा कोणाक भाजलेला आवडत नाही. तेल पण येता पनीरमध्ये आणि आपण पनीरच्या हेल्थच्या दृष्टिकोनातून खात होतो. त्याच्यासाठी ॲज इट इजच पनीर वापरायचा, म्हणजे जसा कच्चा असा तर धुवायचा आणि तसाच वापरायचा. फ्राय वगैरे आम्ही करत नाही. खरंच बघा तुम्ही करून, फ्राय करू नका, नुसता कच्चाच पनीर घाला मसाल्यामध्ये. पनीर एकदम सॉफ्ट लागता आणि टेस्टी लागता, मस्त छान येतं, चव पण छान येतं. तर अशा प्रकारे आमचा पनीर मसाला रेडी झाला. तर मित्रांनो आमची मालवणी स्टाईल पनीर मसाला रेडी असा. तर नक्की ट्राय करा आणि सांगा आमचं व्लॉग कसं वाटलो. आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, आमका सपोर्ट करा.